नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राकेश हा दुकानातून येऊन गाडीत पुन्हा बसतो. त्याच्यावर पाटीलचं पूर्ण लक्ष असतं. आता राकेशच्या हालचालींवर पाटील इकडे तुकडून पूर्ण लक्ष ठेवत असतो. तेवढ्यातच लगेच गाडीत राकेश येतो आणि म्हणतो की सॉरी हां, जरा वेळ लागला. ॲक्च्युली काय झालं, इथेच ना पेढे वगैरे फार छान मिळतात, म्हणून म्हटलं की कुलदेवतेच्या दर्शनासाठी इथूनच पेढे हार वगैरे घेऊया, म्हणून थोडा उशीर झाला. तेव्हा मग लगेचच आजी म्हणते की काहीच हरकत नाही, परंतु खूप सुंदर आहे हो इथला परिसर. त्यावेळेला मग आता लगेचच तो म्हणतो की हो, खूपच छान वाटतं इकडे. आता तरी इथे या परिसराची सुरुवात झाली आहे. इथून पुढे गेलं ना की खूपच छान वाटतं. आणि ना माझं आता ठरलं आहे की दरवर्षी कुलदेवतेच्या दर्शनासाठी ना यायचंच आत्तापर्यंत. तेव्हा मग आजी म्हणते की हो, गेल्या 4 वर्षांमध्ये लग्नाच्या तुम्ही कुलदेवतेचा कधीच असा विचार काढलाच नव्हतात. तेव्हा मग तो म्हणतो की हो ना आजी, कदाचित म्हणूनच मला आज स्वप्नात कुलदेवता आली असेल आणि तिने मला जणू संकेतच दिला आहे की आता सगळं काही तुझ्या आयुष्यात व्यवस्थित होतं आहे, तर दर्शनाला येऊन जा. मग काय विचार केला आणि आपण निघालो. तेव्हा मग आता लगेचच आजी म्हणते की बरं चला, आपण दर्शन घेऊया. तेव्हा मग आता ते दर्शन घेण्यासाठी म्हणून निघणार असतात आणि मग नंतर तेवढ्यातच गाडी सुरू करत असताना गाडीच्या मिररमधून, फ्रंट मिररमधून राकेशचं लक्ष हे पाटीलकडे जातं. त्याला मिररमध्ये दिसतं की कोणीतरी आपल्या मागे उभं आहे आणि नीट परखून बघितल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हा तर पाटील आहे. मग तो विचार करेल ती हा तर त्या अर्णवचा सिक्रेट एजंट पाटील आहे. हा माझ्या मागावर, म्हणजे अच्छा, मेव्हणे साहेबांनी याला माझ्या मागावर पाठवलं आहे. तर ठीक आहे पाटील, चांगलाच पाठलाग कर माझा. आता बघ मी तुला आज कसा चकवा देतो ते. आज खेळ खूप डेंजर होत जाणार आहे बरं का, असं म्हणून तो गाडी आता काढतो. तेव्हा मग आता गाडी काढल्याबरोबर पाटील पण त्याचा पाठलाग करायला सुरुवात करतो. तर इथे आता ईश्वरी ही किचनमध्ये काम करत असते आणि तिचं लक्ष पूर्णपणे तिकडेच असतं. त्याच वेळेला आता अर्णवचंही लक्ष तिच्याकडे जातं. ईश्वरी तिच्या धुंदीमध्येच काम आवरत असते. कशाप्रकारे सगळं काही व्यवस्थित होते त्यामुळे तिला बरंच वाटत असतं आणि डोक्यामध्ये नको ते घाणेरडे विचार येतच नसतात, कारण राकेश घरात नसल्यामुळे तिला अगदी खूप छान आणि फ्री वाटत असतं. त्यावेळेला अर्णवचं लक्ष हे ईश्वरीकडे असतं, म्हणजे ईश्वरी काय करते काय नाही याकडे त्याचं पूर्ण लक्ष असतं. त्यानंतर मग आता ईश्वरीचं लक्ष तिथेच असताना अर्णव विचार करायला लागतो की मी सिंदूरला काय हवं आहे. मग त्याच वेळेला ईश्वरी ही पीठ मळत असताना तिला खरं तर पाण्याची गरज असते, परंतु तिचे दोन्ही हात अगदी पिठाने माखलेले असतात. त्यामुळेच मग आता काचेच्या या ट्रेमधून पीठ तरी कसं घ्यायचं त्या जगमधून, असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. तेवढ्यातच अर्णव म्हणतो की 1 मिनिट मिस इंदोर, मी येतो. तेव्हा मग तो आल्याबरोबर ते जे काही पीठ आहे ते पीठ लगेचच तिकडे तिला द्यायला लागतो, म्हणजेच पिठावरती पाणी टाकायला लागतो. ईश्वरी म्हणते की सर थांबा. तेव्हा मग मिस इंदोर थांब, तुला जमणार नाही आहे, असं अर्णव तिला बोलून दाखवतो. आणि नंतर मग लगेचच तो जे पाणी असतं ते पाणी त्या पिठामध्ये ओतायला लागतो. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव यांचं फक्त एकमेकांकडेच लक्ष असतं. ईश्वरीचंही लक्ष नसतं की किती पाणी आतमध्ये परातीत पडते वगैरे. ती फक्त आता अर्णवकडे बघून पूर्णपणे हरवलेली असते आणि अर्णवचंही तसंच झालेलं असतं. त्यानंतर मग तो म्हणतो की विसिंदोर, काळजी करू नकोस, मी आहे ना. त्यावेळेला आता ईश्वरी पण हसायला लागते आणि त्यानंतर मग आता खरं तर हे सगळं होत असताना दोघांचीही नजरानजर होत असताना पीठ खूप ओलं होत चाललेलं असतं. अक्षरशः त्या पिठाला अगदी पाणी पडून चिखल झालेला असतो. त्यानंतर मग आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहिलेली असते आणि अर्णव देखील. तो म्हणतो की मिस इंदोर, काय झालं, तू अशी माझ्याकडे बघतेस. त्यावेळेला मग आता तिचं लक्ष हे पटकनच खाली जातं ताटाकडे. तर परातीतलं सगळं पीठ अगदी त्याच्यात पाणी पाणी झालेलं असतं. ईश्वरी म्हणते की हे काय सर, तुम्ही काय केलं, माझ्या या पिठाच्या ताटामध्ये तुम्ही सगळंच पाणी ओतून टाकलंत. अहो, या पिठाचा पूर्णपणे चिखल करून टाकलात तुम्ही, म्हणजे किती पाणी आहे त्याच्यामध्ये, जवळजवळ नदीच झाली इथे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आय नो, मग आता काय करूया. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्ही नका करू, तरीही तुम्ही काही ऐकलं नाही. तुम्ही ना ऐकणारच नाही, म्हणजे मी सांगते तर तुम्हाला कळतच नाही. आता एवढ्या पिठाचं काय करायचं, गेलं ना इतकं पीठ वाया, असं बोलून ती त्याला ओरडायला लागते. तेव्हा तो म्हणतो की थांब, आपण याला करेक्शन करूया. तेव्हा आता तो म्हणतो की थांब हां. ईश्वरी म्हणते की आता काय करताय तुम्ही. त्यावेळेला लगेचच तो आता
एक काम करू लागतो, डब्यातून आणखीनच पीठ घेऊन त्यात ओतत असतो आणि म्हणतो की आता सगळं व्यवस्थित होईल. ईश्वरी म्हणते की नको, काहीच गरज नाही आहे, राहू दे. आपल्याला पीठ मळायचं आहे, ते 10 दिवसांसाठी पोळ्या करण्यासाठी मळायचं नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा बघू, तिथे बाजूला जाऊन बसा. तुम्ही ना इथे आलात ना की माझ्यासाठी काहीतरी कामच वाढवून ठेवता. त्यापेक्षा तुम्ही जा बघू, तिथे जाऊन बाजूला बसा तुम्ही व्यवस्थितपणे, असं ईश्वरी त्याच्यावरती आता ओरडते. तेव्हा मग ती म्हणते की जा जा, पटकनी जा. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके फाईन, मी जातो. ईश्वरी म्हणते की जा, तुम्ही तुमचं जाऊन काम करा, मी माझं जाऊन काम करते. असं म्हटल्यावर आता ईश्वरी ही ते पीठ मळत असताना अर्णव हा ईश्वरीकडे बघतच राहतो आणि त्यानंतर मग पुन्हा तो ईश्वरीकडे जातो आणि ईश्वरीला म्हणतो की 1 मिनिट मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणते की 1 मिनिट सर, आता तुम्ही पुन्हा कशाला येता इथे? मी तुम्हाला सांगितलं ना की अजिबात पुढे येऊ नका. मग कशासाठी? राहू देत, असं आता ती त्याला ओरडायला लागते. त्याच वेळेला मग आता अर्णव तिला म्हणतो की 1 मिनिट थांब मिस इंदोर, तुझी बडबड बंद कर. असं म्हणून तो आता तिच्या तोंडावरती बोट ठेवतो आणि तिला गप्प करतो. त्याच वेळेला आता ईश्वरीकडे तो बघत राहतो आणि ईश्वरीच्या डोक्याला आणि कपाळावर जे काही केसांवरती पीठ लागलेलं असतं ते आता तो साफ करू लागतो स्वतःच्या हाताने आणि नंतर ते पीठ हाताला लागलेलं ईश्वरीला दाखवतो की ईश्वरी हे बघ, हे पीठ अशा प्रकारे तुला कपाळाला लागलेलं आहे. आणि मग नंतर असं पीठ लागलेलं असताना अर्णव ते पीठ आधी पुसून काढत असतो आणि ईश्वरीकडे प्रेमानेच बघत असतो. त्यानंतर मग आता हे घडत असताना ईश्वरीकडे अर्णव बघतो आणि म्हणतो की मिस इंदोर, कसं आहे ना, तुझं हे कपाळ आणि तुझा चेहरा खूप ब्युटिफुल आहे आणि तुझ्या या ब्युटिफुल चेहऱ्यावरती पीठ नाही तर तुझी टिकली ही जास्त सुंदर दिसते. असं म्हटल्यावर ईश्वरी आता हसायला लागते आणि त्यानंतर अर्णवचं हे कॉम्प्लिमेंट ऐकून ती आता तिथे लाजतेच चक्क आणि बाजूलाच बघत असते. कारण ती अशा प्रकारे लाजल्यामुळे अर्णव देखील आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहतो. तो म्हणतो की मिस इंदोर, असं म्हणून आता तो तिच्या कपाळाला असं पीठ पुसल्यानंतर तिच्या गालाला हात लावतो आणि तिचा गाल स्वतःकडे घेऊन म्हणतो की मिस इंदोर, तू अशी लाजलीस ना की त्यात आणखीनच ब्युटिफुल दिसतेस, खूप ब्युटिफुल. असं म्हणून तो तिचं आता कौतुक करत असतो. ईश्वरी आणि अर्णव आता एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात. ईश्वरीलाही चक्क कळत नसतं की अर्णव सरांचं चाललंय तरी काय. तेव्हा आता अर्णवने ईश्वरीच्या गालाला हात लावल्यामुळे आता ती त्याच्याकडे अगदी प्रेमाने बघतच राहते आणि पुन्हा एकदा ईश्वरी लाजायला लागते. अशा प्रकारे इथे आता ईश्वरी आणि अर्णव यांचा छानपैकी रोमांस रंगलेला असतो. तेवढ्यातच आता हे सगळं पडलेलं अर्णवला म्हणजे दिवसाढवळा झालेला एक भास असतो आणि तेवढ्यात ईश्वरी आता अर्णवजवळ येते आणि म्हणते की अर्णव सर 1 मिनिट. तेव्हा मग तो त्या स्वप्नामधून बाहेर येतो. ती म्हणते की अर्णव सर काय झालं? किती आवाज देते तुम्हाला? तो म्हणतो की सॉरी मिस इंदोर, माझं लक्ष नव्हतं. काय झालं? तेव्हा तो म्हणतो की बोल ना काय झालं? ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला कॉफी हवी होती का हे विचारण्यासाठी आले होते. 1 कपच कॉफी उरली होती. बरं जाऊ दे, आता ना कॉफी थंड पण झाली आणि नको आता कॉफी राहू देत, जास्त कॉफी पण नको, असं ती स्वतःच त्याला बोलते. त्यानंतर मग आता तो म्हणतो की ओके ठीक आहे मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणते की बरं चला ठीक आहे, मी आता पोळ्या करण्यासाठीच घेते. असं म्हणून ती किचनमध्ये जाते आणि अर्णवचं खरं तर तिथे अजिबातच लक्ष नसतं, कारण तो त्या स्वप्नामध्येच पूर्णपणे हरवून गेलेला होता आणि इतकं गोड स्वप्न पडलं होतं. त्यामुळे आता अर्णवलाही खूपच छान असं वाटत असतं आणि त्यानंतर मग त्याचं लक्ष त्याच्या मोबाईलकडे जातं. पाटीलचा मेसेज आलेला असतो. पाटीलचा मेसेज असतो की सर, ते लोक आता देवदर्शन करून रूमवरती आलेले आहेत. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की हे बघ पाटील, तो ना काहीही करू शकतो, ही त्याची ट्रिक असू शकते. त्यामुळे तू व्यवस्थितपणे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव. किती काय झालं तरीही त्याला कुठे जातोय काय नाही हे सगळ्या गोष्टींवर त्याचं लक्ष ठेव. तेव्हा मग आता ईश्वरीला तिथे आठवायला लागतं पोळ्या करताना की कशाप्रकारे राकेश तिच्याबरोबर वागत होता. म्हणजेच ती ब्रेड घेत असताना तिच्या हातालाच काय हात लावत होता, खाली मोबाईल पाडण्याचं नाटक करून तिच्या पायाला हात लावत होता. हे सगळं सगळं तिला आठवून अगदी विचित्र वाटत असतं. म्हणजेच खरं तर तिला राकेशचा खूप राग येत असतो. परंतु अंजलीताईमुळे ती आता पूर्ण गप्प बसलेली असते. ईश्वरी हरवलेली असते. त्याच विचारांमध्ये अर्णव येतो. म्हणतो मिस इंदोर आहेच इथे की पोचलीच इंदोरला? त्यावेळेला ईश्वरी आता गालातच हसते आणि म्हणते की नाही आहे सर, इथेच आहे मी. असं म्हणून आता ती हसल्याबरोबर अर्णव म्हणतो की इथेच आहेस माझ्याबरोबर? असं म्हटल्यावर आता ईश्वरी हो असं त्याला म्हणते. त्यानंतर मग असं म्हणत असताना ईश्वरीकडे तो बघतच राहतो आणि त्यानंतर मग आता ईश्वरी म्हणते की सर बाकी काय आहे? तेव्हा मग अर्णव म्हणतो की
मिस इंदोर काही असलं तरीही सगळं काही व्यवस्थित आहे. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की सर तुम्ही काय म्हणताय? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर मला हेच म्हणायचं आहे की आपल्याला एकमेकांच्या मनातलं ना अगदी परफेक्ट ओळखता येतं. आपण अगदी परफेक्ट आहोत. तेव्हा ईश्वरी हसायला लागते आणि म्हणते की सर हे काय बोलताय तुम्ही? परफेक्ट अजिबातच नाही. आपल्यात काहीही परफेक्ट नाही आहे. आपण फार वेगळे आहोत, खूपच वेगळे. मी प्रचंड बडबड करणारी आणि तुम्हाला शांत राहायला आवडतं. त्यानंतर मी खाण्याची प्रचंड शौकीन आणि तुम्ही मात्र डाएट पाळणारे आणि त्याशिवाय आणखी एक म्हणजे मी गणूबाप्पाची निस्सीम भक्त आणि तुम्ही मात्र आपल्या लोकांच्या आनंदासाठी बळजबरीने देवासमोर हात जोडणारे. असं आहे. मग आपल्यामध्ये काय परफेक्ट आहे सांगा मला. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर हीच तर गंमत असते की आपण कधीही परफेक्ट नसतो. म्हणजेच जे कपल परफेक्ट असेल ते असेल, परंतु त्यामध्ये परफेक्टनेस नसतोच मिस इंदोर. कसं आहे ना, दोन्ही कपल वेगवेगळे असताना एकमेकांना कसे समजून घेतात आणि पुढे जातात ते जास्त महत्त्वाचं आहे नाही का? नाही म्हणजे आणखी एक गोष्ट म्हणजे तू जे म्हणालीस ते उदाहरण ठीक आहे, परंतु एवढं सगळं असतानाही आपलं लग्न झालं आहे आणि लग्न होऊनही आपण रडत-कडत का होईना, रडून, भांडून, एकमेकांवर चिडून आपण एकमेकांना समजून घेतो आहे, ते जास्त महत्त्वाचं आहे नाही का? म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणजेच हे जे नातं आहे, इट इज अ डिफरंट काइंड ऑफ परफेक्टनेस, बरोबर ना? तेव्हा मग आता कित्येक कपल असेही असतात मिस इंदौर की त्यांच्यामध्ये भांडणं इतकेही कन्व्हर्सेशन होत नसते. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर परंतु आपण कपल थोडीच आहोत. असं बोलल्यावर अर्णव म्हणतो की येस आपण कपल नाहीच आहोत, आपण दोघं नवरा बायको आहोत. असं म्हटल्यावर ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते की अर्णव हे सगळं बोलतोय. त्यावेळेला मग तो म्हणतो की मिस इंदौर एक आणखी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की आपण नवरा बायको नाही नवरा बायको आहोत, पण तू मला नवरा मानत नाहीस, बरोबर की नाही? असं म्हटल्यावर आता ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? तुम्ही जर माझ्याशी असेच गप्पा मारत राहिलात ना तर एक प्रॉब्लेम होईल. अर्णव म्हणतो की काय? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला ना सात्विक फॅशनला टाळा लावण्याची वेळ येईल. असं म्हटल्यावर आता इथे अर्णव गप्पच बसतो आणि म्हणतो की येस यू आर करेक्ट मिस इंदौर. असं म्हणून तो आता पुन्हा त्याच्या कामाला जाऊन बसतो. ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही आता खूप जास्त आनंदामध्ये असतात. इतक्या सगळ्या गोष्टींमुळे या धावपळीतही त्यांच्यात खूपच छान संवाद होत असतो आणि खरं तर ह्या सगळ्यामुळे ईश्वरीलाही तिच्या मनातलं ओळखायला हळूहळू सुरुवात होते. त्यावेळेला मग आता अंजली आणि राकेश एका रूममध्ये असतात. त्यावेळेला मग आता लगेचच पुढे राकेश म्हणतो की छान झालं ना दर्शन? तेव्हा ती म्हणते की हो अगदी छान झालं आहे दर्शन. त्यानंतर मग आता इतके दिवस आम्हाला का नाही नेलं तो कुलदेवतेच्या दर्शनाला? तेव्हा तो म्हणतो की वेळ अगदी परफेक्ट आली ना म्हणून. म्हणजेच अगं या सगळ्यासाठी वेळ यावी लागते आणि ती वेळ आल्याशिवाय तो योग आल्याशिवाय आपलं काम कसं होईल मला सांग? तेव्हा आता ती म्हणते की हो अगदी बरोबर बोललात तुम्ही, तो योगच यावा लागतो. त्यानंतर मग आता असं म्हटल्यानंतर यापुढे तो म्हणतो की बरं अंजली काय म्हणतेस मग आता पुढे काय करायचं आहे? तेव्हा ती म्हणते की मी आजीला तिच्या खोलीत सोडून आली आहे आणि तिला सांगितलं की आराम कर. दर्शनाच्या रांगेत जरा तिला त्रासच झाला त्यामुळे. मग लगेचच तो म्हणायला लागतो की आजीचं काय सांगतेस? तुझाही चेहरा बघ, तुलाही खूप थकल्यासारखं झालं आहे, तुलाही आरामाची गरज आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो करते आराम. त्यानंतर आता लगेचच पुढे तो म्हणतो की बरं अंजली तू एक काम कर, तू ना इथे राहण्याच्या ऐवजी आजीबरोबर खोलीत राहा. म्हणजे काय ना नवीन जागा आहे तर त्यांना अगदी अवघडल्यासारखं व्हायला नको, त्यांच्यासोबत राहा. तेव्हा आता ती म्हणते की हो बरोबर आहे. मग तुम्ही किती विचार करता हो लहान सहान गोष्टींचा? असं म्हणून ती पुन्हा कौतुक करते मूर्खासारखं. तेव्हा तो म्हणतो की हो अगं करावा लागतो राणी सरकार, विचार करावा लागतो. असं बोलल्यावर आता लगेचच पुढे ती म्हणते की बरं ठीक आहे. आणि नंतर तो म्हणतो की मी इथे थांबेन आणि ना तुमचा आराम झाला की आपण कुठेतरी बाहेर छान फिरून येऊ. बरं ऐकलंस का? एक आणखी काम करूया ते म्हणजे की माझा इथे जवळपासच एक क्लायंट राहतो, त्याच्याजवळ मी जरा जाऊन येणार आहे. तेव्हा मग ते ठीक आहे म्हणते आणि जाते. तिला माहीतच नसतं की याचं काय प्लॅनिंग सुरू आहे. आता ईश्वरी अजूनही झोपलेली असते. त्यामुळे अर्णवला कळत नसतं की राकेशचं नेमकं काय चाललं आहे. पाटीलचा काय फोन येतो आहे की नाही यावर आता अर्णवचं अगदी बारीक लक्ष असतं. तेवढ्यातच तिथून पाटीलचा कॉल येतो आणि पाटील तिथून हॉटेलच्या बाहेरच थांबून लक्ष ठेवत असतो. त्यावेळेला तो म्हणतो की पाटील म्हणतो की सर आता हा एका
हॉटेलमध्ये राहायला आला आहे, तिथेच थांबलेत ते लोक आणि जेवण वगैरे करून झालं आहे त्यांचं. असं म्हटल्यावर अर्णव म्हणतो की ओके पाटील, अगदी व्यवस्थितपणे त्याच्यावर लक्ष ठेव, तो कसाही चकवा देऊ शकतो. तेव्हा मग पाटील म्हणतो की डोंट वरी सर, मी माझ्या डोळ्यांचं अगदी पारणं करतो, पण त्याच्यावर पूर्णपणे लक्षच ठेवतो. आता पाटीलचं लक्ष असतं. तेवढ्यातच ईश्वरी उठते आणि बघते की बापरे, किती उशीर झाला मला उठायला. म्हणजे मी दुपारी जेवल्यानंतर झोपले, ती आत्ता उठली इतक्या संध्याकाळी. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, ॲक्च्युली मिस इंदोर काय झालं ना, तुझं जागरण झालं होतं ना, त्यामुळे हे सगळं झालं. काल तुझं जागरण झाल्यामुळे तुला आता झोप झाली असेल. ठीक आहे, त्यानिमित्ताने तुझी झोप तरी पूर्ण झाली, हरकत नाही, तुला बरं वाटलं असेल. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणायला लागते की अर्णव सर, म्हणजे खरंच आहे तुमचं, सगळं काही व्यवस्थित आहे ना तिकडे. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो, सगळं काही व्यवस्थित आहे मिस इंदोर, तू काळजी करू नकोस आणि हे घे, हे पाणी पी, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. त्यावेळेला आता त्याला तो पाणी पितो आणि तिलाही देतो. ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर, तुझे जागरण झालं आहे त्याच्यामुळे पाणी कमी गेलं असेल पोटात, स्टे हायड्रेटेड, नाही तर तुला त्रास होईल. तेव्हा ती म्हणते की थँक्यू. मग तो म्हणतो की थँक्यू वगैरे बोलण्याची काहीच गरज नाही, इतकी काही फॉर्मॅलिटी नको. ईश्वरी म्हणते की नाही तरी पण. तेव्हा मग तो म्हणतो की काय आहे ना, की कितीही काय झालं तरीही नवरा बायको असल्याचं कंपल्शन आहे तुझ्याकडे, पण काळजी घेण्याचं तर नाही ना. काळजी तर मी नक्कीच घेऊ शकतो, असं आता तो तिला बोलून दाखवतो. त्या ईश्वरी आता गप्प बसते आणि म्हणते की ठीक आहे, काळजी घेण्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. नंतर मग आता अर्णव म्हणायला लागतो की मिस इंदोर, पी पाणी व्यवस्थित पिऊन घे, म्हणजे तुला जास्त त्रास होणार नाही, बराच काळ तू झोपून राहिली होतीस, असं आता तो तिला सांगतो. नंतर ईश्वरी व्यवस्थितपणे पाणी पिऊन घेते आणि मग अर्णव तिला सांगतो की ताई आणि बाकीचे सगळे तिकडे हॉटेलवर पोचलेले आहेत. तेव्हा मग आता ती ठीक आहे असं म्हणते आणि नंतर मग आता अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर, काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते की काही नाही, म्हणजे ना हे सगळं जे काही घडतं आहे ना, आपलं लग्न वगैरे, हे ना अगदी एखादं स्वप्न झाल्यासारखं वाटतं आहे मला, म्हणजेच एखादं स्वप्न पडल्यासारखं वाटतं आहे, एकदम वेगळं. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, पण तुला तर आपलं लग्न हे एक नाईटमेअर वाटायचं ना, म्हणजेच एक पडलेलं वाईट स्वप्न. तेव्हा ईश्वरी म्हणते की हां, म्हणजे तेव्हा वाटायचं आणि आता, असं अर्णव विचारतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, आत्ता तसं वाटत नाही मला. तेव्हा मग अर्णव आता म्हणतो की ठीक आहे, आता तुला तसं वाटत नाही, मग आता नक्की तुला काय वाटतं आहे आपल्या लग्नाबद्दल, असं विचारल्यावर आता ईश्वरी गप्पच बसते. ती म्हणते की हो, म्हणजे मला तसं पहिले वाटत होतं, आता तसं वाटतच नाही आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मग तेच विचारतो आहे ना मी मिस इंदोर, की तुला आता आता काय वाटतं आहे आपल्या लग्नाबद्दल. तेव्हा आता ईश्वरी काही सांगायला तयार नसते, ती फक्त आता लाजत असते. आणि त्यानंतर मग ती म्हणते की सर, आता काय वाटतं आहे हे नक्की ना मला समजत नाही आहे, म्हणजे मला कळत नाही आहे की नक्की आता काय वाटतं आहे. त्यावेळेला आता अर्णव हा म्हणतो की मग कधी कळणार आहे तुला या बाबतीत. जेव्हा असं म्हटल्यावर ईश्वरी लाजलेली असते, कारण अर्णवला आता काय सांगावं हे तिला काहीही कळत नसतं. ईश्वरी फक्त गप्प असते. अर्णव विचारतो, मिस इंदोर काय झालं, तू इतका विचार कसला करतेस, सांग ना मला, तुला आता हे स्वप्न चांगलं वाटतंय का, म्हणजे वाईट वाटत नाही आहे का. असं म्हटल्यावर आता ईश्वरी म्हणते की नाही, आता तरी मला काही समजत नाही आहे. मग मिस इंदोर, कधी कळेल तुला हे सगळं, मी वाट पाहतोय तेव्हाची, असं आता अर्णव तिला बोलून दाखवतो. त्यामुळे ईश्वरी गप्पच बसलेली असते. ती आता त्याच्या चेहऱ्याकडे न बघता अगदी पाठमोरी उभी असते आणि काय बोलावं आता तिला तेही कळत नसतं, म्हणून ती फक्त गप्प बसलेली असते. आणि मग अर्णव हा तिच्याकडे बघत असतो. कितीही काही झालं तरी आता ईश्वरीचंही मन हळूहळू बदलायला लागलं आहे, हे देखील त्याच्या आता लक्षात आलेलं असतं. आणि त्यामुळे आता ती खूपच आनंदी असते आणि किती काही बोललं तरीही तिला माहीत असतं की आता काहीच होऊ शकत नाही आहे, कारण की तीही हळूहळू अर्णवच्या प्रेमात पडत चालली आहे, हे तिचं मन अगदी मानायला तयारच नसतं. अर्णव आणि ईश्वरी दोघं आता एकमेकांमध्ये गुंतलेले असतात आणि ईश्वरी अगदी त्याच्याकडे प्रेमाने बघत असते. त्यावेळेला मग तो म्हणतो की मिस इंदोर, मला माहिती आहे आता तुला नक्की काय वाटत असेल, परंतु तुलाही लवकरात लवकर ते कळावं मला अशी अपेक्षा आहे आणि तुलाही समजेल ते लवकरात लवकर, असं ईश्वरीला तो बोलून दाखवतो. आणि त्यानंतर मग तो म्हणतो की मिस इंदोर, माझ्यासाठी तर हे पडलेलं वाईट नाही, तर सगळ्यात सुंदर स्वप्न आहे. असं म्हटल्यावर आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि नक्की काय बोलावं हे तिलाही कळत नसतं, कारण अर्णव हा सरळच तिला प्रेमाने सगळं काही कबूल करून टाकत असतो की खरंच त्याचंही तिच्यावर प्रेम आहे, परंतु ईश्वरीला काहीच बोलता येत नसतं. आता तेवढ्यातच ईश्वरी गप्प बसते आणि मनातच विचार करते की हे सगळं काय चाललं आहे. आता पाटीलचा कॉल आलेला असतो आणि पाटील सांगत असतो की सर,
मी पूर्णपणे त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे, अजूनही तो इथून हॉटेलमधून निसटलेला नाही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की एक काम करायचं पाटील, अगदी व्यवस्थितपणे त्याच्यावर लक्ष ठेव. तो कितीही कुठेही गेला तरीही नीट लक्ष असलं पाहिजे त्याच्यावर. असं म्हटल्यावर इथे आता ईश्वरी खाली येते आणि शिर्केचा अर्णवला फोन आलेला असतो. शिर्के म्हणत असतो की सर आपल्याला अर्जंटली यावं लागेल, कारण PO वगैरे सगळं काही द्यायचं आहे. शिवाय ती कंपनी बाहेरची आहे, त्यामुळे ते आता इथे आले तर हे काम करावंच लागेल. तेव्हा मग आता हे सगळं कसं काय झालं, त्यांची ऑर्डर कॅन्सल कशी काय झाली. तेव्हा मग ईश्वरी येते आणि म्हणते की काय झालं सर, तुम्ही इतके का चिडलेत. तेव्हा तो म्हणतो की अगं चिडू नाही तर काय करू, काही कळतच नाही आहे. शिर्केचा कॉल आला होता, मला ऑफिसमध्ये बोलवत होता. काय ना आपलं एक मोठं नुकसान होऊ शकतं जर गेलं नाही तर, आणि डॉलर्समध्येही नुकसान होऊ शकतं. त्याशिवाय आपली त्या म्हणजे त्या कंपनीशी असलेली डील ही कायमची निघून जाईल असा प्रॉब्लेम आहे सगळा. त्यामुळे काय करायचं ना काही सुचत नाही आहे. असं म्हटल्यावर आता ईश्वरी म्हणते की मग आता काय करायचं आपण. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणत असते की एक मिनिट सर, तुम्ही कशाला थांबताय. जर इतकं मोठं प्रॉब्लेम होणारच असेल तर तुम्ही जाऊन या ना. तेव्हा तो म्हणतो की नो वे मिस इंदोर, मी तुला एकटीला इथे सोडून कुठेही जाणार नाही आहे. त्यावेळेला मग आता अगोदर कंटेनर म्हणजे खाली झाला आणि आता हे इतकं सगळं नुकसान हे का होतं आहे काहीच कळत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मी तुम्हाला काय सांगते, तुम्ही प्लीज त्या गोष्टीचा विचार करू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही जाऊन या. मी खरंच सांगते, मी थांबेन इथे. असं आता बोलतो. तेव्हा ईश्वरीला अगदी भीतीच वाटत असते, परंतु ती त्याला तयार करते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर नाही, मला काळजी वाटते, त्यामुळे प्लीज जाऊ दे, सोडून दे. मी हे अजिबातच नाही करू शकत. तेव्हा ईश्वरी म्हणते की जा सर. तेव्हा अर्णव म्हणतो की तू थांबशील नक्की. ईश्वरी म्हणते की हो थांबेन मी. त्यानंतर मग आता पाटील फोन करून पुन्हा कळवतो की सर अजूनही तो तिथेच आहे हॉटेलवर, अजूनही कुठेही निघालेला नाही. तेव्हा मग पाटीलला तो म्हणतो की हो हो पाटील, लवकर लक्ष ठेव, काही प्रॉब्लेम होऊ देऊ नकोस. असं पाटीलला तो सांगतो. ईश्वरी म्हणते की हरकत नाही सर, तुम्ही जा, प्लीज जा, इतकं नुकसान व्हायला नको. मी आहे ना इथे, आणि तसंही तो इथे येणार नाही आहे, तो देवदर्शनाला गेला आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही बिनधास्त जा, मी व्यवस्थित राहीन, तुम्ही जाऊन पटकन या. तेव्हा आर यू ओके ईश्वरी असं बोलत असतो, परंतु खरं तर तिथून निघण्याची त्याची इच्छाच होत नसते, कारण ईश्वरी घरात एकटी आहे. ईश्वरी म्हणते काळजी नका करू सर, तुम्ही जा, मी सांगते ना तुम्हाला. तेव्हा अर्णव चेंज करण्यासाठी म्हणून वर निघून जातो आणि ईश्वरी आता नॉर्मलच असते, कारण तिला माहीत असतं की राकेश तरी अजून इथे नाही आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की आता ईश्वरीचं लक्ष राकेशवर जातं आणि राकेश हा आता चकवा देऊन ईश्वरीपर्यंत पोचलेला असतो आणि तिला म्हणतो की काय माझी इंदोरी जिलेबी. आता त्याला पाहिल्यावर ईश्वरीला जबरदस्त असा धक्का बसतो. तो म्हणतो की माझी इंदोरी जिलेबी मला खायचीच आहे, हे मी तुला सांगितलं होतं, आणि त्यामुळे आता एक गोष्ट नक्की कर, ते म्हणजे की किती काही झालं तरी आता कोणी काही करू शकणार नाही. ईश्वरी आता तू माझ्या ताब्यात आहेस, कोणीही तुला वाचवू शकणार नाही. असं म्हणून आता तो ईश्वरीच्या समोर येण्याचा प्रयत्न करू लागतो आणि त्यामुळे तिला खूपच आता राग येत असतो. ईश्वरीला तो म्हणतो की ये, अजिबात घाबरू नकोस, माझ्याबद्दल कुठलाही राग ठेवायचा नाही, ये इथे, असं म्हणून तो तिला जवळ पुरवत असतो आणि त्यामुळे ईश्वरीला काय करावं हे काहीही कळत नसतं. ईश्वरी आता पटकन गाल बाजूला करते आणि तेवढ्यातच तिथे आता अर्णव येतो आणि अर्णवने त्याचा हात घट्ट धरलेला असतो आणि आता अर्णवने त्याचा हात धरल्याबरोबर अर्णव त्याचा हात मुरगळतो आणि खालच्या बाजूला पाडून टाकतो. अर्णव आता त्याला ढकलतो आणि ढकलल्याबरोबर राकेश पटकन खाली जाऊन पडतो. त्याच वेळेला मग आता हे सगळं होत असताना ईश्वरी खूप घाबरलेली असते, कारण अचानक राकेश तिच्यावर जवळ येत असतो. तेव्हा ईश्वरी अर्णव सर असं म्हणून आता अर्णवला जाऊन पटकन मिठी मारते आणि हे पाहून राकेशचा चांगला जळफळाट होतो. ईश्वरीला आता बघतच अर्णव म्हणतो की मिस इंदोर, काही काळजी करू नकोस, मी आहे हा. आणि ईश्वरीला बघतच तो म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली, माझी बायको आहे ती, तिला हात लावताना तुझी हिंमत कशी झाली, बायको आहे ती माझी. असं म्हटल्यावर आता अर्णव म्हणतो की आता हा गळा धरला आहे तो शेवटचा, जर इथून पुढे काही तिच्या बाबतीत चुकीचं करण्याचा प्रयत्न केलास तर हा गळा आणि हा हात वाचणार नाहीत. हा हाताने हा गळा नक्कीच दाबला जाईल, तोही कायमचा, आलं लक्षात. असं म्हणून आता तो त्याला धमकी देतो आणि ईश्वरी अर्णव अशा प्रकारे एकत्र आलेले असतात. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.